मित्रहो, या व्हिडिओमध्ये आपण आज्ञार्थी वाक्याचे म्हणजेच इम्परेटिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट स्पीच करायला शिकणार आहोत। सर्वप्रथम आपण आज्ञार्थी वाक्य कसे असते हे समजून घेऊयात। मित्रो, आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा म्हणजेच ऑर्डर तर असतेच, यासोबतच आदेश म्हणजे कमांड, उपदेश म्हणजे ॲडवाइस, सूचना म्हणजे सजेशन, विनंती म्हणजेच रिक्वेस्ट, गळ घालणे म्हणजे अर्ज, देऊ केलेली मदत म्हणजे ऑफर आणि निमंत्रण म्हणजे इन्व्हिटेशन हे देखील असू शकतात। म्हणजे ज्या वाक्यामध्ये ऑर्डर सोबतच ॲडवाइस, रिक्वेस्ट किंवा सजेशन किंवा इन्व्हिटेशन अशा प्रकारचे अर्थ किंवा भाव असतात ते वाक्य देखील आज्ञार्थी वाक्य असतं। आता व्हिडिओ पॉज करून या ठिकाणी दिलेली ही वाक्य वाचा आणि कोणत्या वाक्यामध्ये कोणता अर्थ किंवा भाव व्यक्त झालेला आहे हे देखील पहा। तुम्ही ही वाक्य वहीमध्ये लिहून घेऊ शकता आणि उत्तरासाठी जागा देखील सोडा, कारण ही सर्व वाक्य आपण पुढे व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत आणि या वाक्यामध्ये जे नियम लागू झालेले आहेत ते नियम देखील पाहणार आहोत। चला सर्वप्रथम आपण ही वाक्य वाचून घेऊयात। द टीचर सेड स्टँड अप, या ठिकाणी स्टँड अप असं व्हर्ब आलेलं आहे, हे आज्ञा व्यक्त करतं। ही सेड इफ शी लिव्हज द हाऊस फॉलो हर, या ठिकाणी देखील फॉलो हर असं व्हर्ब आणि त्याचं ऑब्जेक्ट आलेलं आहे आणि त्याच्या अगोदर एक क्लॉज आलेला आहे। हे वाक्य देखील आज्ञा व्यक्त करतं। विल यू स्टँड स्टील, ही शाउटेड, या ठिकाणी एक प्रश्न आलेला आहे, परंतु हा प्रश्न देखील आज्ञाच व्यक्त करतो। विल किंवा वुड यू फाईल दिस लेटर्स प्लीज, शी सेड, या ठिकाणी प्लीज आलेला आहे आणि रचना प्रश्नार्थी आहे। या प्लीज मुळे आणि प्रश्नार्थी रचनेमुळे ही रिक्वेस्ट आहे। कॅन आय हॅव अ कप ऑफ टी, सेड रिया, या ठिकाणी देखील प्रश्न विचारलेला आहे, परंतु ही देखील एक विनंती आहे। हॅव अ ड्रिंक, सेड रिया, या ठिकाणी रिया चहा प्या म्हणून असं सांगते, तर ही ऑफर म्हणजे देऊ केलेली मदत आहे। शॅल आय ब्रिंग यू सम टी, सेड रिया, या ठिकाणी देखील रिया चहा आणू का असं विचारते, ही देखील एक ऑफर म्हणजे देऊ केलेली मदत आहे। वुड यू हॅव लंच विथ मी टुमॉरो, सेड रवी, आता या ठिकाणी पहा प्रश्नार्थी रचना आहे, परंतु माझ्यासोबत तुम्ही उद्या जेवाल का असं विचारलेलं आहे, म्हणजे जेवायला या असं निमंत्रण दिलेलं आहे, म्हणून या वाक्यामध्ये इन्व्हिटेशन व्यक्त होतं। यासोबतच आणखी काही अर्थ या वाक्यांनी व्यक्त होतात। यू ऑट टू प्लांट ट्रीज, सेड द टीचर, या ठिकाणी ऑट टू असं मॉडल ऑक्झिलरी आलेलं आहे आणि हे मॉडल ऑक्झिलरी ॲडवाइस म्हणजेच उपदेश व्यक्त करतं। व्हाय डोंट यू टेक अ हॉलिडे, या ठिकाणी देखील प्रश्न जरी असला तरी उपदेश किंवा ॲडवाइस व्यक्त होतो। शॅल वी मीट, सेड रवी, या ठिकाणी देखील शॅलने प्रश्न सुरू झालेला आहे, परंतु ही एक सूचना किंवा सजेशन आहे। प्रश्नार्थी रचनेने सूचना व्यक्त होते। व्हाय डोंट वी मीट, सेड रवी, हा प्रश्न देखील सजेशन व्यक्त करतो। शॅल वी सेल द हाऊस, या ठिकाणी देखील प्रश्न रचना आहे, ही रचना देखील सजेशन म्हणजे सूचना व्यक्त करते। रवी सेड कॅन आय हॅव अ रिसिप्ट प्लीज, या ठिकाणी प्लीज वापरलेला आहे आणि प्रश्नार्थी रचना आहे, ही एक रिक्वेस्ट आहे। अशा प्रकारे वेगवेगळ्या रचना वेगवेगळ्या प्रकारचे भाव किंवा अर्थ व्यक्त करतात आणि यांचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना देखील या रिपोर्टिंग व्हर्बच्या नंतर वेगवेगळ्या रचना येतात। चला तर मग ही सर्व वाक्य आपण सोडवूयात आणि या वाक्यांमध्ये कोणते नियम लागू होतात ते देखील अभ्यासूयात। मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण बिडवे। मित्रहो, इम्परेटिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट स्पीच करत असताना त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे रिपोर्टिंग व्हर्ब। सब्जेक्ट नंतर कोणते रिपोर्टिंग व्हर्ब वापरायचे हे आपल्याला ठरवावे लागते, कारण वाक्यामध्ये ऑर्डर आहे की आदेश कमांड आहे की उपदेश ॲडवाइस आहे की रिक्वेस्ट आहे की अर्ज म्हणजे गळ घालणे आहे की ऑफर म्हणजे देऊ केलेली मदत आहे की इन्व्हिटेशन निमंत्रण आहे की सजेशन सूचना आहे, हे आपल्याला अर्थावरून आणि रचनेवरून ओळखावं लागतं। मित्रो, इम्परेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना हे अर्थ व्यक्त करणारेच रिपोर्टिंग व्हर्ब्स आपल्याला वापरावे लागतात। जसं ऑर्डर असेल तर आपल्याला ऑर्डर्ड वापरावं लागेल, कमांड असेल तर कमांडेड आपल्याला वापरावं लागेल, ॲडवाइस हे नाऊन आहे, नाऊनमध्ये सी येतं तर व्हर्बमध्ये यस येतं, ADVISE, म्हणून आपल्याला रिपोर्टिंग व्हर्ब ADVISED ॲडवाइस वापरावं लागेल, किंवा रिक्वेस्ट असेल तर रिक्वेस्टेड वापरावं लागेल, किंवा अर्ज असेल तर अर्ज्ड वापरावं लागेल, ऑफर असेल तर ऑफर्ड वापरावं लागेल आणि इन्व्हिटेशन असेल तर INVITED इन्व्हायटेड वापरावं लागेल, किंवा सजेशन असेल तर
SUGGESTED सजेस्टेड वापरावं लागेल. मित्रो, या रिपोर्टिंग व्हर्ब व्यतिरिक्त आणखी अनेक रिपोर्टिंग व्हर्ब्स आहेत जे इम्परेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपल्याला वापरावं लागतात. आज्ञा आणि विनंतीसाठी आपल्याला आस्क्ड वापरता येतं. सांगितले म्हणजे आज्ञा दिलेली असेल तर टोल्ड देखील वापरता येतं. धमकी असेल तर थ्रेटन्ड वापरावं लागतं. इशारा दिलेला असेल तर वॉर्न, आठवण करून दिलेली असेल तर रिमाइंडेड, मनाई केलेली असेल तर फोरबेड. मित्रो, जेव्हा नकारात्मक आज्ञा असेल म्हणजेच आज्ञेत डोंट असेल तर त्याचं ऑर्डर्ड नॉट टू होतं आणि आपल्याला नॉट वापरायचं नसेल तर फोरबेड टू वापरता येतं. अशा प्रकारे ऑर्डर्ड नॉट टू किंवा फोरबेड टू आपण वापरू शकतो. किंवा सहमत झालो असेल तर अग्रीड आपल्याला वापरता येतं. वचन दिलेलं असेल तर प्रॉमिस्ड वापरावं लागतं. मान्य केलेलं असेल तर ॲडमिटेड वापरावं लागतं. मित्रो, जेव्हा आपण असे अनेक रिपोर्टिंग व्हर्ब्स वापरतो तेव्हा या रिपोर्टिंग व्हर्ब्सच्या नंतर येणाऱ्या रचना देखील वेगवेगळ्या आहेत आणि त्या रचना आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात आणि त्यानुसार आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करावं लागतं. हे सगळं आपण समोर घेणार आहोत आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण मागे दिलेली वाक्य तर सोडवलेली आहेतच, त्या वाक्यामध्ये जे 6 नियम लागू होतात ते 6 नियम सविस्तर पाहिलेले आहेत. शिवाय इम्परेटिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट स्पीच करण्यासाठी जे 4 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवण्याची गरज असते ते मुद्दे जर आपल्याला माहित नसतील तर आपली त्या मुद्द्याशी संबंधित असलेली वाक्य चुकू शकतात. तर हे 4 महत्त्वाचे मुद्दे मी व्हिडिओच्या शेवटी दिलेले आहेत. यासोबतच या ठिकाणी शिकलेल्या नियमावर आधारित एक ऍक्टिव्हिटी देखील तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे. चला तर मग आपण पाहूयात या रिपोर्टिंग व्हर्ब्सच्या नंतर कोणकोणत्या रचना येतात आणि त्या रचना म्हणजेच आपले नियम आहेत. म्हणजेच आता आपण शिकणार आहोत इम्परेटिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट स्पीच कसे होते आणि कोणत्या नियमाने होते. मित्रो, इम्परेटिव्ह सेंटेन्सचे इनडायरेक्ट स्पीच करत असताना सर्वात महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे रिपोर्टिंग व्हर्ब प्लस पर्सनल ऑब्जेक्ट प्लस इन्फिनिटिव्ह. हे पर्सनल ऑब्जेक्ट म्हणजे काय? म्हणजे मी, हिम, हर, देम, यू सारखी ही सर्वनामे. रिपोर्टिंग व्हर्ब नंतर ही सर्वनामे येतात आणि त्यानंतर टू इन्फिनिटिव्ह. टू इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? टू प्लस बेस फॉर्म ऑफ व्हर्ब. बेस फॉर्म येतो मूळ रूप क्रियापदाचं, याला आपण म्हणतो टू इन्फिनिटिव्ह. जास्तीत जास्त इम्परेटिव्ह सेंटेन्सेस या एका नियमाने होतात. त्यानंतर आणखी एक नियम लागू होतो तो म्हणजे रिपोर्टिंग व्हर्ब प्लस इन्फिनिटिव्ह. या ठिकाणी ऑब्जेक्ट येत नाही अशी काही मर्यादित क्रियापदे आहेत ज्या ठिकाणी रिपोर्टिंग व्हर्ब नंतर केवळ टू इन्फिनिटिव्ह येतं. त्याचबरोबर तिसरा नियम आहे रिपोर्टिंग व्हर्ब प्लस दॅट करता शुड आणि राहिलेले वाक्य जशाच्या तसे. दॅट कन्स्ट्रक्शन किंवा दॅट क्लॉज याला आपण म्हणतो. त्याचबरोबर रिपोर्टिंग व्हर्ब प्लस जेरंड म्हणजेच व्हर्ब प्लस आयएनजी लागलेलं क्रियापदाचं रूप जे नामाचं काम करतं. या पद्धतीने देखील इनडायरेक्ट स्पीच होतं इम्परेटिव्ह सेंटेन्सचं. त्याचबरोबर रिपोर्टिंग व्हर्ब प्लस दॅट करता बी प्लस टू इन्फिनिटिव्ह. या ठिकाणी दॅट करता बी हे पॅसिव्ह इन्फिनिटिव्ह आहे. अशा प्रकारे दॅट वापरून आणि त्यानंतर बीचं रूप आणि त्यानंतर टू इन्फिनिटिव्ह वापरून देखील इम्परेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच होतं. त्याचबरोबर रिपोर्टिंग व्हर्ब प्लस प्रिपोजिशन प्लस नाउन किंवा जेरंड या रचनेने देखील इम्परेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच होतं. म्हणून या 6 रचना लक्षात ठेवा, कारण सर्वच रचनाचं केवळ टू इन्फिनिटिव्ह वापरून इनडायरेक्ट स्पीच होतं असं नाही, तर काही रचना आहेत ज्यामध्ये दॅटची रचना वापरावी लागते. त्यानंतर काही रचनेमध्ये शूड येतं, काही ठिकाणी पॅसिव्ह इन्फिनिटिव्ह येतं. त्याचबरोबर काही ठिकाणी प्रिपोजिशन प्लस नाउन किंवा प्रिपोजिशन प्लस जेरंड देखील येतं. रिपोर्टिंग व्हर्ब नंतर नुसतं जेरंड येणाऱ्या रचना देखील आहेत. या सर्व रचना आपण सविस्तर पाहूयात. सर्वप्रथम आपण पहिल्या नियमानुसार वाक्य करूयात. पहा मित्रो, या ठिकाणी 4 वाक्य घेतलेले आहेत आपण. त्या वाक्यामध्ये काय व्यक्त झालेलं आहे हे देखील त्याच्या शेवटी दिलेलं आहे. पहिलं वाक्य घेऊया आपण. द टीचर सेड स्टँड अप. आता या ठिकाणी स्टँड अप हे केवळ एक व्हर्ब आहे, म्हणजे नुसत्या व्हर्बने आज्ञा व्यक्त होते, ही आहे आज्ञा. तर याचं इनडायरेक्ट स्पीच कसं होईल? द टीचर सेड ऐवजी टीचर ऑर्डर्ड असं येईल. आज्ञा आहे नाही, द टीचर ऑर्डर्ड. त्यानंतरचा नियम काय? आपल्या पर्सनल ऑब्जेक्ट घ्यायचे. कुणाला ऑर्डर दिली? जेव्हा लिस्नर वाक्यात आलेला नसतो तेव्हा आपण स्वतःच लिस्नर असतो, म्हणून ही ऑर्डर कुणाला दिलेली आहे? मी. आणि त्यानंतर आपल्याला टू इन्फिनिटिव्ह वापरायचं आहे या क्रियापदाचं.
मग हे क्रियापद तसंच येईल, टू स्टँड अप असं येईल. द टीचर ऑर्डर्ड मी टू स्टँड अप. चला दुसरं वाक्य पाहूया. ही सेड इफ शी लिव्ज द हाऊस फॉलो हर. पहा या ठिकाणी इफ शी लिव्ज द हाऊस अशा प्रकारचा क्लॉज आलेला आहे आणि त्यानंतर आज्ञा आलेली आहे फॉलो हर, हर प्लस ऑब्जेक्ट. आता याचं इनडायरेक्ट स्पीच करण्यापूर्वी आपण डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच होत असताना कोणकोणते बदल होतात त्याचा आढावा घेऊयात. पहा मी तो डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच होत असताना रिपोर्टिंग वर्ब बदलतं. पहा या ठिकाणी सेड ऐवजी आपण काय घेतलेलं आहे, ऑर्डर्ड घेतलेलं आहे. म्हणजे अर्थानुसार रिपोर्टिंग वर्ब बदलतं. त्याचबरोबर कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमास देखील निघून जातात. त्याऐवजी काय येतं, काही वाक्यात दॅट क्लॉज येतो, काही वाक्यात टू इन्फिनिटिव्ह येतं, तर काही वाक्यामध्ये जेरंड येईल, नाऊन येईल, अशा प्रकारच्या रचना येतात. पंक्च्युएशन मार्क निघून जातं. त्याचबरोबर प्रोनाऊन्स देखील बदलतात. पहा या ठिकाणी डायरेक्ट स्पीचमध्ये येणारे प्रोनाऊन्स दिलेले आहेत आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचा अशा प्रकारे बदल होतो. त्याचबरोबर जवळीक दाखवणारे शब्द देखील बदलतात. म्हणजे आज असा शब्द असेल तर त्या दिवशी म्हणजे टुडेचं दॅट डे असं होईल, हेअरचं देअर होईल. अशा अनेक शब्द आहेत. जवळचा संबंध दाखवणारे शब्द कशा प्रकारे दूरचा संबंध दाखवतात याची यादी या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर आणखी एक बदल होतो तो म्हणजे टेन्समध्ये बदल होतो. पहा या ठिकाणी टेन्समधील बदल दिले आहेत. प्रेझेंट टेन्सचा सामान्यपणे पास्ट टेन्स होतो आणि त्याच्या उपकाळाचा समकक्ष पास्ट टेन्स होतो. मित्रो, ही सर्व माहिती विधानार्थी वाक्याचे इनडायरेक्ट स्पीच या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. मी अशी अपेक्षा करेल की अगोदर तुम्ही हा व्हिडिओ पहा जेणेकरून हे सर्व बदल कसे होतात हे तुम्हाला कळेल. या व्हिडिओची लिंक या ठिकाणी आय बटनमध्ये येईल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील या व्हिडिओची लिंक दिलेली असेल. चला आता आपण वळूया आपल्या वाक्यांकडे. आपण हे वाक्य करत होतो, ही सेड इफ शी लिव्ज द हाऊस फॉलो हर. प्रत्यक्ष आज्ञा इतकीच आहे आणि इफ शी लिव्ज द हाऊस हा एक क्लॉज आहे. आज्ञेमध्ये टोल्ड देखील आपण वापरू शकतो. म्हणजे ही टोल्ड यानंतर आपल्याला काय वापरायचं, पर्सनल ऑब्जेक्ट. कुणाला सांगितलंय, त्याने, मी. ही टोल्ड मी. त्यानंतर टू इन्फिनिटिव्ह आपल्याला वापरायचं आहे याचं, टू फॉलो हर. आणि हा राहिलेला भाग त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे. यामध्ये आवश्यक ते बदल होतील. लिव्हचं काय होईल, लेफ्ट होईल. इफ सी लेफ्ट द हाऊस प्रेझेंट टेन्सचा पास्ट टेन्स आपण केलेला आहे. चला पुढील वाक्य वाचूयात. विल किंवा वुड यू फाईल दिस लेटर्स प्लीज. या ठिकाणी प्लीज आल्यामुळे आपल्याला कळतं की हे एक विनंती आहे. मग सुरुवात कशी होईल, सी सेड शेवटी आलं ते सुरुवातीला घ्यायचं आपल्याला. सी रिक्वेस्टेड. त्यानंतर कुणाला विनंती केली, ऐकणारे आपणच आहोत म्हणून मी. आणि त्यानंतर टू इन्फिनिटिव्ह आपल्याला घ्यायचं आहे. तर या ठिकाणी विल निघून जाईल, वुड निघून जाईल, प्रश्नार्थी रचना देखील निघून जाईल. आणि फाईल हे क्रियापद आहे. यापूर्वी टू येईल, टू फाईल दिस लेटर्स. सी रिक्वेस्टेड मी टू फाईल दिस लेटर्स. या यूचंच या ठिकाणी मी झालेलं आहे म्हणून यू आपण कट केलेलं नाही. चला पुढील वाक्य पाहूया. विल यू स्टँड स्टील ही शाउटेड. पहा प्रश्नार्थी रचना आहे, विलने सुरू झाली, परंतु ही काही रिक्वेस्ट नाही. कशामुळे, कारण हे शाउटेडमुळे आपल्याला कळतं की ही आज्ञा आहे. मग आज्ञा असेल तर ऑर्डर्ड येईल. ही ऑर्डर्ड. कुणाला ऑर्डर दिली, ऐकणारे आपणच आहोत पुन्हा, मी. त्यानंतर हे विल निघून जाईल, यूच्या बदल्यात मी आलेला आहे. त्यानंतर प्रश्नार्थी रचना निघून जाईल. स्टँड स्टील हे क्रियापद आणि त्यानंतरचा भाग आहे म्हणून टू स्टँड स्टील असं होईल. ही ऑर्डर्ड मी टू स्टँड स्टील. चला पुढील वाक्य पाहूयात. यू ऑट टू प्लांट ट्रीज सेड द टीचर. या ठिकाणी ॲडवाइस व्यक्त होतो आणि तो ऑट टू ने व्यक्त होतो. आपल्याला माहित आहे का ॲडवाइस आहे आणि ऑट टू ने व्यक्त झाल्या म्हणून ऑट टू निघून जाईल आणि म्हणून काय होईल, सेड द टीचर आहे, द टीचरने सुरुवात होईल. द टीचर ॲडवाइस्ड अस. या ठिकाणी आय ऐवजी आपण अस घेतलेला आहे म्हणून हे यू देखील निघून जाईल. आता प्लांट ट्रीज हे वर्ब आणि त्याचा ऑब्जेक्ट आहे म्हणून टू प्लांट ट्रीज असं ते होईल. पुढील वाक्य पहा. वाय डोंट यू टेक अ हॉलिडे. या ठिकाणी WH क्वेश्चन आहे, प्रश्नार्थी रचना आहे, परंतु याने देखील ॲडवाइसच व्यक्त होतो. सेड द बॉस. बॉस बोलत आहेत या ठिकाणी म्हणून हा भाग सुरुवातीला येईल. द बॉस ॲडवाइस्ड. त्यानंतर यूचं काय होईल, मी. हे वाय निघून जाईल आणि डोंट देखील निघून जाईल. या ठिकाणी डोंट जरी दिसत असलं तर हा उपदेश आहे. द बॉस ॲडवाइस्ड मी. त्यानंतर मुख्य क्रियापद टेक आहे आणि त्यानंतर त्याचं हे ऑब्जेक्ट टू टेक अ हॉलिडे असं ते होईल. पुढचं
वाक्य पहा, वुड यू हॅव लंच विथ मी टुमॉरो. या ठिकाणी इन्व्हिटेशन आहे, निमंत्रण दिलेलं आहे जेवणाचं, प्रश्नार्थी रचना वापरून. म्हणून वुड निघून जाईल, यू निघून जाईल, त्यानंतर हॅव हे मुख्य क्रियापद आहे आणि हा सगळा भाग आता आपल्याला वापरायचा आहे. सेड रवी, रवी इन्व्हायटेड मी असं होईल. या यूचं काय होईल, मी. आणि त्यानंतर टू इन्फिनिटिव्ह वापरून टू हॅव लंच विथ मी इथपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे. आणि टुमॉरोचं काय होईल, द नेक्स्ट डे. टू हॅव लंच विथ मी द नेक्स्ट डे, त्याच्या दुसऱ्या दिवशी असा याचा अर्थ निघतो. टुमॉरोचं द नेक्स्ट डे. आता पुढील वाक्य पहा, कम ऑन यू कॅन डू इट सेड द टीचर. या ठिकाणी इनकरेजमेंट म्हणजे धीर दिलेला आहे. याचं कसं होईल, कम ऑन हे देखील धीर देण्याशी संबंधितच शब्द आहेत. कोण बोललंय, द टीचर, म्हणजे द टीचर हा सब्जेक्ट येईल आणि त्यानंतर इनकरेज्ड, त्यानंतर यूचं मी होईल. यू कॅन डू इट असं आहे, म्हणून कॅन देखील आपण काढून टाकूया. द टीचर इनकरेज्ड मी आणि यानंतर टू इन्फिनिटिव्ह याच्यासोबत वापरावं लागेल, टू डू इट. अशा प्रकारे याचं इनडायरेक्ट स्पीच होतं. मित्रो, हा पहिला नियम आपण पाहिलेला आहे, पहिला आणि महत्वाचा नियम. चला आता आपण दुसऱ्या नियमाकडे वळूयात. मित्रो, दुसरा नियम आहे रिपोर्टिंग वर्ब प्लस टू इन्फिनिटिव्ह. या ठिकाणी ऑब्जेक्ट येत नाही, या ठिकाणी डायरेक्ट टू इन्फिनिटिव्ह येतं. चला तर मग याची वाक्य पाहूयात. 5 वाक्य आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. कॅन आय हॅव अ कप ऑफ टी सेड रिया. या ठिकाणी रिक्वेस्ट आहे, मग रिया रिक्वेस्टेड अशी सुरुवात होईल. रिया रिक्वेस्टेड. पुन्हा पुढे काय होईल, आता या ठिकाणी ऑब्जेक्ट येत नाही म्हणून डायरेक्ट टू इन्फिनिटिव्ह येतं. ही रचना निघून जाईल. रिया आल्यामुळे आय सुद्धा निघून जाईल आणि एक क्वेश्चन मार्क निघून जाईल. रिया रिक्वेस्टेड, त्यानंतर काय येईल, डायरेक्ट टू इन्फिनिटिव्ह येईल. टू हॅव अ कप ऑफ टी असं ते होईल. चला पुढील वाक्य पहा, कॅन आय सी युअर आयडेंटिटी कार्ड सेड द ऑफिसर. या ठिकाणी ऑफिसरने देखील रिक्वेस्ट केलेली आहे, विचारलेला आहे आयडेंटिटी कार्डसाठी, म्हणून सेड निघून जाईल. द ऑफिसर, त्यानंतर आस्क्ड, आस्क्डनं देखील विनंती व्यक्त होते, लक्षात ठेवा. द ऑफिसर आस्क्ड, कॅन निघून जाईल, आय निघून जाईल. हे आय ऑफिसर मध्ये आलेलं आहे. सी युअर आयडेंटिटी कार्ड हा मुख्य भाग आहे, वर्ब आणि त्याच्यानंतरचा भाग, म्हणून टू सी माय आयडेंटिटी कार्ड असं होईल. या युअरचं काय झालंय, माय झालेलं आहे. चला पुढील वाक्य पहा, शॅल आय ब्रिंग यू सम टी सेड विनोद. या ठिकाणी विनोदने चहा आणण्याच्या संदर्भात विचारले, मदत देऊ केलेली आहे, म्हणून ही ऑफर आहे आणि प्रश्नार्थी रचना आहे. तर याचं इनडायरेक्ट स्पीच कसं होईल, विनोद ऑफर्ड असं होईल. त्यानंतर डायरेक्ट इन्फिनिटिव्ह येईल, ब्रिंग आणि यूचं आय होईल, लक्षात ठेवा. सम टी हे शाल आय विनोद मध्ये आलेला आहे आणि क्वेश्चन मार्क निघून जाईल. विनोद ऑफर्ड टू ब्रिंग मी सम टी असं ते होईल. पुढील वाक्य पहा, ही सेड आय विल टेक यू टू टाउन. ही देखील ऑफर आहे, टाउन मध्ये घेऊन जाण्याची ऑफर दिलेली आहे. मग ही ऑफर्ड, आय विल निघून जाईल, सेड ऐवजी आपण ऑफर वापरलेला आहे. टू टेक ह्या यूचं होईल मी, टू टेक मी टू टाउन. आता या ठिकाणी एक आणखी वाक्य दिलेलं आहे, द थिएटर विल बी बिल्ट नेक्स्ट इयर सेड द मेयर. या वाक्यामध्ये पुढे काय होणार आहे हे ठरविलेलं आहे, त्याला प्रपोज म्हणतात, म्हणून प्रपोज्ड वापरून आपल्याला ह्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करता येतं. त्याचबरोबर नेक्स्ट इयर या ठिकाणी आलेलं आहे, त्याचं द फॉलोइंग इयर असं होईल. तर या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच तुम्ही करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर लिहा. आपण पाहूया तुमचं बरोबर येतं का. चला आता आपण पाहूयात या रचनेमध्ये कोणकोणती क्रियापदे येतात. ॲग्री, प्रॉमिस, रिफ्यूज, व्हॉलंटियर, थ्रेटन या क्रियापदानंतर पर्सनल ऑब्जेक्ट येत नाही, लक्षात ठेवा. तर डायरेक्ट टू इन्फिनिटिव्ह येतं. चला आता पुढील नियमाकडे वळूयात. कोणत्या रिपोर्टिंग वर्ब नंतर दॅट, करता, शुड ही रचना येते ते आता आपण पाहूयात. काही वाक्य आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. शॅल वी मीट सेड रवी, या ठिकाणी सजेशन व्यक्त होतं. शॅल वी सेल द हाऊस सेड रिया, या ठिकाणी देखील सजेशन व्यक्त होतं. द थीप सेड आय स्टोल द वॉच, या ठिकाणी ऍडमिशन म्हणजे एखादी गोष्ट मान्य केलेलं येतं. द क्लार्क सेड आय डिड नॉट वेस्ट टाइम, या ठिकाणी डिनायल नकार येतो. तर ज्या वाक्यांमध्ये सजेशन किंवा ऍडमिशन किंवा डिनायल असेल अशा वाक्यामध्ये दॅट, करता, शुड ही रचना वापरावी लागते. चला आता आपण पहिलं वाक्य पाहूया. शॅल वी मीट सेड रवी. आता या ठिकाणी सजेशन आहे, मग याची सुरुवात कशी होईल, रवी सजेस्टेड, त्यानंतर दॅट वापरायचं, आपल्याला करता वापरायचा आहे. दॅट
करता कोणता आहे? वी आहे. दॅट वी शुड आणि त्यानंतर राहिलेला भाग जशाच्या तसा मीट इतकंच आहे भाग शेवटी, म्हणून मीट जशाचा तसं. पुढील वाक्य पहा. शॅल वी सेल द हाऊस सेड रिया. या ठिकाणी देखील सजेशन आहे, म्हणून या ठिकाणी काय होईल? रिया सजेस्टेड. त्यानंतर दॅट पुन्हा करता वीच आहे. वी शुड, दॅट वी शुड आणि त्यानंतर राहिलेला भाग सेल द हाऊस हा जशाच्या तसा. रिया सजेस्टेड दॅट वी शुड सेल द हाऊस. अशा प्रकारे आपण रिपोर्टिंग वर्ब नंतर दॅट करता शुड ही रचना वापरून ही वाक्य केलेली आहेत. मित्रो, जेव्हा वाक्यामध्ये सजेशन असतं त्यावेळी रिपोर्टिंग वर्ब प्लस जेरंडची रचना देखील आपण वापरू शकतो. जेरंड म्हणजे आयएनजी लागलेले क्रियापद रूप जे नाऊन म्हणून काम करतं, म्हणून शॅल वी सेल द हाऊसचं या रचनेनुसार देखील वाक्य होतं. मग ते कसं होईल? रिया सजेस्टेड. त्यानंतर जेरंड वापरायचं. आपल्याला कशाचं वापरायचंय? सेल या क्रियापदाचं. सेलिंग द हाऊस. अशा प्रकारे जर सजेशन असेल तर दोन पद्धतीने इनडायरेक्ट स्पीच होतं, हे लक्षात ठेवा. पुढील वाक्य पहा. द थीफ सेड आय स्टोल द वॉच. या ठिकाणी ऍडमिशन आहे, म्हणजे ऍडमिटेड असं आपल्याला रिपोर्टिंग वर्ब घ्यावं लागेल. द थीफ ऍडमिटेड. त्यानंतर आपल्याला कोणती रचना वापरायची? जेरंडची. मग यामधील मुख्य क्रियापद कोणता आहे? स्टोल. स्टोलचं काय होईल? स्टीलिंग. त्यानंतरचा भाग जशाच्या तसा स्टीलिंग द वॉच. अशा प्रकारे ऍडमिट हे जर रिपोर्टिंग वर्ब असेल तर जेरंडची रचना आपल्याला वापरावी लागते. मित्रहो, या वाक्याचं आणखी एका प्रकारे देखील होतं. नियमित स्टेटमेंटचं जसं इनडायरेक्ट स्पीच होतं तसंच या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच होतं. द थीफ ऍडमिटेड दॅट ही हॅड स्टोलन द वॉच. पहा, या ठिकाणी पास्ट टेन्सचा पास्ट परफेक्ट टेन्स झालेला आहे. स्टोलचं काय झालेलं आहे? हॅड स्टोलन. म्हणजे या रचनेने या पद्धतीने देखील जर ऍडमिट रिपोर्टिंग वर्ब असेल तर या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच होतं. चला पुढील वाक्य पहा. द क्लार्क सेड आय डिड नॉट वेस्ट टाइम. या ठिकाणी डिनायल आहे, म्हणजे डिनाय हे रिपोर्टिंग वर्ब आपल्याला वापरावं लागेल. डिनाय जर वापरायचं असेल तर त्यानंतर आपल्याला जेरंडची रचना वापरावी लागेल. मग याचं कसं होईल? याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे कॉमेंट बॉक्समध्ये. तर मग डिनायल ऐवजी तुम्हाला काय करावं लागेल? डिनाईड वापरावे लागेल. आणि डिनाईड वापरलं तर याच्यातलं नॉट निघून जाईल, लक्षात ठेवा. म्हणून द क्लार्क, त्यानंतर हे रिपोर्टिंग वर्ब आणि बाकीचा भाग या जेरंडच्या नियमानुसार तुम्हाला करायचा आहे. या रचनेमध्ये येणारी ही 3 क्रियापद आहेत: सजेस्ट, ऍडमिट आणि डिनाय. मित्रो, एक गोष्ट लक्षात ठेवा, सजेस्ट, ऍडमिट आणि डिनाय या रिपोर्टिंग वर्ब नंतर टू इन्फिनिटिव्ह येत नाही. लक्षात ठेवा, या क्रियापदानंतर टू इन्फिनिटिव्ह येत नाही. तर कोणत्या रचना येतात? जेरंडची रचना येईल किंवा दॅट करता शूडची रचना येईल. टू इन्फिनिटीची रचना या 3 क्रियापदानंतर येत नाही, हे लक्षात ठेवा, कारण अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये यावर प्रश्न असतात. चला आता आपण दॅट करता शूडची रचना वापरून आणखी काही वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करूया. द नोटीस सेड ओपन द डोअर. या ठिकाणी ऑर्डर आहे, याचं कसं होईल? द नोटीस सेड दॅट. त्यानंतर ओपन द डोअरचं काय होईल? करता घ्यायचा आपल्याला लिस्नर. आय घेऊ शकता तुम्ही किंवा वी घेऊ शकता. आय शुड ओपन द डोअर असं ते होईल. या पद्धतीने देखील इनडायरेक्ट स्पीच झालेला आहे. यासोबतच रिपोर्टिंग वर्ब प्लस दॅट करता बी प्लस टू इन्फिनिटिव्ह या रचनेने देखील या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच होतं. तर या वाक्यामध्ये काय आहे? ऑर्डर आलेली आहे. ऑर्डर. जेव्हा वाक्यामध्ये ऑर्डर असेल त्यावेळी अशा प्रकारे पॅसिव्ह इन्फिनिटिव्हची रचना वापरून देखील इनडायरेक्ट स्पीच होतं. दॅट करता बी आणि त्यानंतर टू इन्फिनिटिव्ह. पाहता याच वाक्याचं या रचनेनं कसं इनडायरेक्ट स्पीच होईल? आज्ञा जर बाहेरून आलेली असेल किंवा अनिश्चित व्यक्तीसाठी आज्ञा असेल तर ही रचना आपण वापरतो. बाहेरची आज्ञा म्हणजे आज्ञा देणारा कुणाची तरी आज्ञा इतरांना देत असतो, आणि अनिश्चित व्यक्ती म्हणजे समूह असेल, 1 to 1 आज्ञा देणे आणि आज्ञा ऐकणे असं जेव्हा नसतं तेव्हा आपण पॅसिव्ह इन्फिनिटिव्हची रचना वापरतो. चला, नोटीस सेड ओपन द डोअर याचं या रचनेनुसार कसं इनडायरेक्ट स्पीच होतं पहा. द नोटीस सेड दॅट. त्यानंतर करता आपल्याला घ्यायचा आहे. आय हा करता येईल आणि त्यानंतर काय होईल? ओपन
च्या अगोदर आपल्याला बी वापरायचं आहे. याचा भूतकाळ येईल आय वॉज, त्यानंतर ओपनला टू ओपन आणि बाकीचा भाग जशाचा तसा. द नोटीस सेड दॅट आय वॉज टू ओपन द डोअर. अशा प्रकारे देखील जेव्हा आज्ञा असेल आणि अप्रत्यक्ष किंवा बाहेरून आलेली आज्ञा आणि अनिश्चित व्यक्तीला दिलेली आज्ञा असेल तर अशी रचना येते. यासोबतच रिपोर्टिंग वर्ब जर प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तरी देखील अशा प्रकारे पॅसिव्ह इन्फिनिटीची किंवा दॅट करता बी प्लस टू इन्फिनिटीची रचना वापरण्यात येते. याचं एक वाक्य पहा, ही सेज मीट मी ऍट द स्टेशन. पहा या ठिकाणी प्रेझेंट टेन्स मध्ये हे वर्ब आहे म्हणून हे कसं होईल, ही सेज दॅट. दॅटची रचना आलेली आहे. त्यानंतर काय वापरायचं आपल्याला, पॅसिव्ह इन्फिनिटिव्ह बी चं रूप घ्यायचं आहे, परंतु या ठिकाणी सेज आहे म्हणून या ठिकाणी वॉज येणार नाही तर आर किंवा एम येईल. वी आर असं या ठिकाणी आलेलं आहे. ही सेज दॅट वी आर टू मीट हिम ऍट द स्टेशन. प्रेझेंट टेन्सला प्रेझेंट टेन्स राहिलेला आहे कारण रिपोर्टिंग वर्ब हे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. आणखी काही परिस्थिती आहेत ज्यामध्ये या प्रकारची रचना येते. पुढील वाक्य पहा, आज्ञेच्या अगोदर जर क्लॉज आलेला असेल तरी देखील पॅसिव्ह इन्फिनिटिव्हची रचना वापरण्यात येते आणि हा क्लॉज टाइम क्लॉज असेल किंवा कंडिशनल क्लॉज असू शकेल. अगोदर वाक्य पाहूया आपण. ही सेड इफ शी लिव्हज द हाऊस फॉलो हर. आता पहा या ठिकाणी इफ शी लिव्हज द हाऊस हा क्लॉज फॉलो हर पूर्वी आलेला आहे. अशाच प्रकारचं एक वाक्य याच्या अगोदर आपण सोडवलेलं आहे. पहा, सी सेड इफ शी लिव्हज द हाऊस फॉलो हर. याचं कसं केलेलं आहे आपण, सी टोल्ड मी म्हणजे रिपोर्टिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस टू इन्फिनिटिव्ह या पद्धतीने केलेलं आहे. परंतु या ठिकाणी आपण आज्ञा सुरुवातीला घेतलेली आहे. सी टोल्ड मी टू फॉलो हर अशी आज्ञा आपण सुरुवातीला घेतलेली आहे आणि हा क्लॉज आपण नंतर घेतलेला आहे. तर या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, जसं वाक्य आहे तसंच त्याचं इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. ही सेड त्याचं कसं होईल, ही सेड दॅट. आता इफ शी लिव्हज द हाऊसचं काय होईल, इफ शी लेफ्ट द हाऊस आणि त्यानंतर फॉलोअरचं काय झालेलं आहे, आय वॉज टू. अशा प्रकारे आपण पॅसिव्ह इन्फिनिटीची रचना ही रचना या ठिकाणी वापरलेली आहे. चला पुढील नियम पाहूयात. तो नियम म्हणजे रिपोर्टिंग वर्ब नंतर प्रिपोजिशन आणि त्यानंतर नाउन किंवा जरंड वापरून देखील आपण इनडायरेक्ट स्पीच करू शकतो. यासाठी कोणत्या प्रकारचे वाक्य असतात ते आता आपण पाहूयात. काही मिळण्यासाठी विनंती असल्यास रिपोर्टिंग वर्ब नंतर आपल्याला प्रिपोजिशन प्लस नाउन वापरायचं आहे. म्हणजेच आर व्ही प्लस प्रिपोजिशन प्लस नाउन अशा प्रकारची ही रचना आहे. चला वाक्य पाहूयात. वी रिअली मस्ट हॅव अ सी व्ह्यू सेड द गेस्ट. पहा या ठिकाणी काय केलेलं आहे, सी व्ह्यू मिळण्यासाठी विनंती केलेली आहे म्हणून याचं कसं इनडायरेक्ट स्पीच होईल, द गेस्ट इन्सिस्टेड ऑन. अशा प्रकारचं रिपोर्टिंग वर्ब आपण वापरलेलं आहे. इन्सिस्टेड आणि त्यानंतर प्रिपोजिशन ऑन आणि त्यानंतर आता आपल्याला हे दोन्ही वापरलेत आपण. आता केवळ नाउन वापरायचं. अ सी व्ह्यू असं ते नाउन आहे. अशा प्रकारे याचं झालेलं आहे. पुढचं वाक्य पहा. रवी सेड कॅन आय हॅव अ रिसीट प्लीज. या ठिकाणी रवीने विनंती केलेली आहे. कशासाठी, अ रिसीट पावतीसाठी विनंती केलेली आहे म्हणून रवी रिक्वेस्टेड किंवा आस्क्ड आपण घेऊ शकतो. कशासाठी विनंती केलेली आहे रवीने, कॅन आय हॅव हे सगळं आपण काढून टाकू शकतो. रवी आस्क्ड. त्यानंतर आता प्रिपोजिशन वापरायचं आहे आपल्याला. फॉर हे प्रिपोजिशन आपण या ठिकाणी घेऊयात. अ रिसीट, फॉर अ रिसीट अशा प्रकारचं इनडायरेक्ट स्पीच होईल. आणखी एका नियमानुसार प्रिपोजिशन प्लस जरंड होतं. या ठिकाणी प्रिपोजिशन प्लस जरंड आपल्याला वापरायचं आहे. रिपोर्टिंग वर्ब प्लस प्रिपोजिशन प्लस जरंड अशी ही रचना आहे. याचं कसं होईल, आय एम सॉरी आय वॉज इन सच अ बॅड मूड सेड रिया. रिया अपॉलॉजाइज्ड असं आपण रिपोर्टिंग वर्ब घेतलेला आहे. त्यानंतर फॉर हे प्रिपोजिशन घेतलेलं आहे. आता आपल्याला जरंड वापरायचं आहे. आय वॉज इन अ बॅड मूड. वॉज हे क्रियापद आहे. फॉर वॉजचं कसं होईल मग, मूळ रूप त्याचं आहे बी. बीइंग इन सच अ बॅड मूड असं ते होईल. रिया अपॉलॉजाइज फॉर बीइंग इन सच अ बॅड मूड. तर या ठिकाणी कोणत्या प्रकारची क्रियापदे येतात पहा. ऑब्जेक्ट टू, कंप्लेन अबाउट, कन्फेस टू, इन्सिस्ट ऑन अशा प्रकारची क्रियापदं आली तर रिपोर्टिंग वर्ब प्लस प्रिपोजिशन प्लस जरंड अशी रचना आपण वापरतो. हे लक्षात ठेवा. मित्रो, व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना लक्षात ठेवायचे 4 मुद्दे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. ते 4 मुद्दे आता आपण पाहणार आहोत. त्यातील पहिला मुद्दा आहे मित्रो, सजेस्ट आणि सेच्या नंतर टू इन्फिनिटिव्ह येत नाही हे लक्षात ठेवा. मग सजेस्ट किंवा से आलं तर कोणती रचना येते, एक दॅट क्लॉजची रचना येईल किंवा जरंडची
अशी रिपोर्टिंग वर्ब प्लस जेरंडची रचना येईल. टू इन्फिनिटीची रचना येत नाही. याची उदाहरणे पहा. ट्राय द मेन कार पार्क सेड द अटेंडंट. द अटेंडंट सजेस्टेड असं आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतर काय करावं लागेल, दॅट वापरावं लागेल किंवा जेरंड वापरावं लागेल. दॅट आय शुड ट्राय द मेन कार पार्क असं या ठिकाणी दॅटची रचना वापरून आपण इनडायरेक्ट स्पीच केलेलं आहे. या ठिकाणी टू इन्फिनिटिव्ह वापरलेलं नाही. चला आता लक्षात ठेवायचा दुसरा मुद्दा पाहूयात. संबोधन हे इन्व्हर्टेड कॉमाच्या आत आलं किंवा बाहेर आलं तरी इनडायरेक्ट स्पीच वर त्याचा काही फरक पडत नाही. संबोधन म्हणजे काय तर पहा, मदर सेड आय एम हॅपी रवी. या ठिकाणी रवी हे नाव आईने उच्चारलेलं आहे. याला आपण म्हणतो संबोधन. जेव्हा हाक मारतो किंवा एखाद्याचे नाव घेतो त्याला संबोधन किंवा व्होकेटिव्ह केस म्हणतात. तर असं संबोधन इन्व्हर्टेड कॉमाच्या आत आलं तरी काही फरक पडत नाही, बाहेर आलं तरी काही फरक पडत नाही. या ठिकाणी हे इन्व्हर्टेड कॉमाच्या आत आहे. याचं इनडायरेक्ट स्पीच पहा कसं होईल. मदर टोल्ड रवी. पहा या ठिकाणी टोल्डच्या जवळ त्याला घेतलेलं आहे. दॅट आय एम हॅपीचं काय होईल, शी वॉज हॅपी असं होईल. तर आणखी एक वाक्य पहा. मदर सेड टू रवी आय एम हॅपी. पहा या ठिकाणी रवी हे संबोधन इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेर आलेलं आहे. जर बाहेर आलं तर त्याचं कसं इनडायरेक्ट स्पीच होईल, टोल्ड रवी. सुरुवातीच्या वाक्याप्रमाणेच झालंय, त्याच्यावर काही परिणाम झालेला नाही. ते इन्व्हर्टेड कॉमाच्या आत आलं काय किंवा बाहेर आलं काय त्याच्यावर काही परिणाम झालेला नाही. मदर टोल्ड रवी दॅट शी वॉज हॅपी असंच याचं इनडायरेक्ट स्पीच होईल. चला पुढील मुद्दा पाहूयात. पहा, इम्फॅटिक डू व क्वेश्चन टॅग किंवा टॅग क्वेश्चनचा नो इफेक्ट ऑन इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीचवर काही परिणाम होत नाही. म्हणजे टॅग क्वेश्चन आणि इम्फॅटिक डू आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करत असताना काढून टाकायचं आहे. त्याचा काही परिणाम इनडायरेक्ट स्पीचवर होत नाही. चला याची वाक्य पाहूया. रिया सेड टू रवी डू हेल्प मी प्लीज. पहा या ठिकाणी डू इम्फॅटिक आहे म्हणून याचा काही अर्थ लागत नाही. आग्रह करण्यात येतो फक्त. इनडायरेक्ट स्पीच साठी याचा उपयोग आपल्याला घ्यायचा नाही. प्लीज असल्यामुळे ही विनंती आहे, हे पण निघून जाईल. म्हणून रिया सेड टू रवीचं काय होईल, रिया रिक्वेस्टेड रवी. त्यानंतर टू हेल्प हर. डूचं काहीही झालेलं नाही. म्हणजे इम्पॅटिक डू हे इनडायरेक्ट स्पीच करत असताना विचारात घ्यायचं नाही. त्याचबरोबर पहा, रिया सेड टू रवी प्लीज हेल्प मी विल यू. या ठिकाणी विल यू असा टॅग क्वेश्चन आलेला आहे. हा टॅग क्वेश्चन देखील इनडायरेक्ट स्पीच करताना घ्यायचा नाही. या ठिकाणी देखील प्लीज आहे, या ठिकाणी देखील रिक्वेस्ट आहे. म्हणून काय होईल, रिया रिक्वेस्टेड रवी टू हेल्प हर. या ठिकाणी देखील टू हेल्प हर असंच झालेलं आहे. विल यू आपण घेतलेलं नाही. हा आहे तिसरा मुद्दा. आता चौथा मुद्दा पहा, तो म्हणजे नकारात्मक आज्ञा असल्यास टू इन्फिनिटी पूर्वी नॉट येते किंवा फॉरबेड येते. नकारात्मक आज्ञा असेल तर टू पूर्वी नॉट येतं म्हणजे नॉट टू असं होईल. नॉट टू प्लस वर्ब असं होईल. किंवा नॉट वापरायचं नसेल तर फॉरबेड असं होईल. चला याची वाक्य पाहूया. रिया सेड रवी डोंट सिंग हिअर. पहा या ठिकाणी नकारात्मक आज्ञा आहे डोंट. आता या ठिकाणी डोंटचं काय होईल, आपल्याला या सिंग पूर्वी टू वापरायचं आहे आणि त्यापूर्वी नॉट वापरायचं आहे म्हणजे नॉट टू सिंग असं होईल. पायाचं इनडायरेक्ट स्पीच. रिया ऑर्डर्ड रवी नॉट टू सिंग आणि हेअरचं काय केलं आपण, देअर. अशा प्रकारे टू इन्फिनिटी पूर्वी आपण नॉट वापरले. परंतु हेच वाक्य आपल्याला फॉरबेड वापरून जर करायचं असेल तर फॉरबेड मध्ये नॉट वापरत नाहीत, लक्षात ठेवा. फॉरबेड मध्ये नॉट वापरायचं नाही. रिया फॉरबेड रवी टू सिंग असं होतं. आपल्याला ऑर्डर्ड नॉट टू वापरायचं नसेल तर फॉरबेड टू वापरायचं आहे. म्हणजे ही रचना कशी आहे, ऑर्डर्ड नॉट टू असं असेल किंवा हे वापरायचं नसेल तर फॉरबेड टू. फॉरबेड म्हणजे मनाई केली, एखादी गोष्ट करण्यासाठी मनाई केली असं आपल्याला वापरावं लागतं. मित्रहो, आता या ठिकाणी सोडवलेल्या वाक्याच्या आधारे आणि नियमाच्या आधारे तुम्ही या ठिकाणी दिलेली ही वाक्य सोडवायची आहेत. व्हिडिओ पॉज करून ही संपूर्ण वाक्य वाचून घ्या आणि या वाक्याची उत्तरे कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा. पाहूया तुमची किती वाक्य बरोबर येतात. यासोबतच या वाक्याची उत्तरे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील दिलेली आहेत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती उत्तरे पाहू शकता. मित्रो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत तो शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास इंग्रजीच्या अभ्यासासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रो, प्रश्नार्थी रचना वापरून या ठिकाणी आपण ॲडवाइस, सजेशन, इन्व्हिटेशन, ऑफर व्यक्त केलेली आहे आणि त्याचं इनडायरेक्ट स्पीच देखील केलेलं आहे. परंतु प्रश्नार्थी रचना वापरून केवळ प्रश्नच विचारलेला असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं हे शिकण्यासाठी या ठिकाणी दिलेला हा व्हिडिओ तुम्ही पहा. त्याचबरोबर लेट असलेल्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं
करायचं हे कळण्यासाठी या ठिकाणी दिलेला हा व्हिडिओ पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.